राज्य सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या शासकीय जमिनी सरकारच्या आहेत, सगळ्या विभागाच्या जमिनी आहेत, त्या सगळ्या जमिनी यांनी विकायला काढल्या होत्या। आता त्याच्यातल्या किती जमिनी आता वाचल्यात आणि पुन्हा उत्पन्न वाढवण्यासाठी राज्याची संपत्ती विकण्याचं काम सरकार करणार आहे का, हा एक प्रश्न आहे। 10 लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर या सरकारने लादलेलं आहे आणि दुसरा एक त्याच्यामध्ये या कर्जाच्या मुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की महागाई वाढवली जाईल आणि जनतेच्या खिशातले पैसे काढले जातील, अशा पद्धतीचे उत्पन्नाचे स्रोत यांचे वाढू शकतात। अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारने ती भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी की जनतेला महागाईतून त्यांच्या खिशातले पैसे काढणार का, राज्यातल्या प्रॉपर्ट्या शासनाच्या विकून उत्पन्न वाढवणार आहे का, हे सगळे प्रश्न आज जनतेच्या समोर आहे आणि आमच्याही समोर आहे। आणि म्हणून या सगळ्या उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना सरकारने विधानसभेत याचा खुलासा करावा, ही भूमिका आमची राहणार आहे।